करतोय. आता इथनं महत्वपूर्ण लढत मैदानावरती जिंकणारा संघ जिंकणारा म्हणजे आता इथनं सामना जिंकायचाच आहे. तो शिवांश 11 संघाला एक सामना जिंकलाय तो म्हणजे आपण बघतो मैदानावरती ध्रुव पॅकर्सने. जर हा जिंकला तर शिवांश 11 या स्पर्धेचा बाहेर. सामना सुरू होतोय. लेट्स प्ले केम ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. गोलंदाजी ट्रॅकवर प्रशांत. सगळ्यांना फलंदाज आपण बघतो तो म्हणजेच महेश. नॉन सगळ्याला गिरीश. मागच्या मॅच मध्ये गिरीशची उपस्थिती नव्हती कारण की नुकताच पार पडणाऱ्या कल्याण प्रीमियर लीग मध्ये तो तिथे मात्र मॅच खेळत होता आणि आता मात्र थेट आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये पहिल्याच बॉल टप्पा पडल्यावरती अगदी समोर उचली घेणारा डॉट बॉल येतोय. महेश साठी हा चेंडू होता. डॉट बॉलने सुरुवात केली गोलंदाज प्रशांतने. 4 ओव्हरचे मॅच. पहिलं ओव्हर पॉवर प्लेचा 2 फिल्डर 30 आज सकाळच्या बाहेर दिसतील. एक असेल काऊ कॉर्नरला, त्याच्यानंतर एक फिल्डर आपण बघतो लॉंग ऑफला. शॉर्ट मिड ऑन 30 सकाळच्या हातमध्ये. हो ऑलिंपिक बॉल चाललाय मिड विकेट पर्यंत. फिल्डर येतोय. एकच धाव मिळेल. एका धाव्याने स्वतःचं अकाउंट संघाचं अकाउंट ओपन करतोय फलंदाज. आपण बघितलं सेकंड एंडला महेशला 2 बॉल 1 धाव. फलकावर लागत असताना 4 ओव्हरची मॅच. महत्वपूर्ण लढाई मैदानावरती सुरू आहे. दोन्ही संघांना जिंकणं हे खूप अनिवार्य. अस्तित्वाची लढाई सुरू आहे मैदानावरती. मेहनत दोन्ही संघांची पण विजय मात्र एकाचाच. हो गिरीशने ठोकलाय हा षटकार. बॉल सीमा पार. पहिला सालावा. पुढे 7 वरती बघतोय सिंगल डिजिट ऑन स्कोर बोर्ड. 7 धावा बापलगाव लागत असताना षटक मार्ग असं पहिलं पॉवर प्लेचं गोलंदाज प्रशांत पुन्हा एकदा गिरीश साठी. हो लो फुल टॉस स्वीकारली परवानी. स्क्वेअर लेग. बॉल सीमा पार. सलगचा दुसरा षटकार. तीन षटकारांना पारितोषिक आहेत. हो आलाय लॉंग ऑन. लॉंग ऑनचा वर्ण. बॉल सीमा पार. सलगचा तिसरा षटकार. सरला या स्पर्धेमध्ये झाला मात्र मिळते 2 कोंबडे. एक भावेश, नंतर गणेश आणि आता गिरीश. मग म्हणजे आज सुपर संडे. पूर्ण चिकन घरचा आज जल्लोष असेल. इथे बॉल मागे चाललाय. तो चांगली फिल्डिंग होती. फाईनचा फिल्डर चेंडूवरती येतो. सिंगल कंप्लीट करत असताना षटक पहिलं. संपन्न 22. या एक ने फलक पुढे जाईल. फुलकावर बघतो आपण एकूण
20 धावफलकावरती बघतो पहिल्या षटकात तब्बल प्रशांतचा घेतलेला भरपूर समाचार. फलंदाज गिरीशने स्ट्राईक त्याच्याकडे रोटेट झाली आहे. 4 बॉल त्याने फेस केले 18. सध्या तरी त्याच्या बॅटमधनं आल्यात. एका बाजूला महेश 2 बॉल 1 वरती खेळतोय. धावफलकावरती एकूण 20 बिनबाद 20 अशी धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत बघायला भेटते. पॉवर प्ले म्हणलं तर अनिवार्य धावा येणं आणि त्या धावा पाहिजे होत्या धावा आल्या. पहिल्या 2 बॉलवरती 1 नंतर त्या 4 बॉलवरती 19. खूप मागडं षटक राहिलं ते आपण बघितलं. गोलंदाज प्रशांतचं आता गोलंदाज ट्रॅकवर आलाय. गोलंदाज जितू पहिला बॉल जितूचा इथे मध्ये अलॉन खरपेट ऑन साइडला बॉल येतोय. चांगली फिल्डिंग झाली आहे. सिंगल कंप्लीट झाली. एकच धाव मिळेल. त्या एकने धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती 21-21 दुहेरी अंकाने धावफलक आपण बघतो. आता धावफलकावरती 21 धाव आहेत. तुर्कीचा गोलंदाज हो टर्न केलाय बॉलला. बाहेर टप्पा पडल्यावरती निघतोय. डॉट बॉल येतोय. षटक कमबॅक करून देईल का त्यांचा मागे प्रशांत. पाच फील्ड तर सगळ्याचं बाहेर आपण बघतोय. धावफलकावरती 21. हो फटका चांगला. अलॉन परबेट बॉल गॅप मध्ये आहे. जरूर फटका चांगला. थोडीशी फंबलिंग बॉल अडवला. जरूर मिसफिल्ड बघायला भेटली. सेकंड अटेम्प्टला बॉल उचलून फेकेल तोपर्यंत 2 धावा अजून कंप्लीट. अजून धावफलक पुढे जायला. धावफलकावरती आपण बघतो 1 धावा लागत असताना मैदानावरती 23-23 3 बॉलचा खेळ संपन्न. फिरकीचा गोलंदाजी करतोय जितू. हो बाहेर निघून फटका सजवलाय. गॅप मध्ये फिल्डर आहेत. एक्स्ट्रा कव्हरला चेस होतोय. एकच धाव. बघा एक रिक्वेस्ट करतोय जर कोणी जेवायचं बाकी असेल तर प्लीज आपण जेवण करून घ्या. आयोजक आम्हाला सूचना करतायत जर कोणी जेवायचं राहिलं असेल, कोणता खेळाडू असेल, कोणता मान्यवर असतील तर प्लीज आपण आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जो टेम्पो आहे तिथे जेवणाची सोय केलेली आहे. सर्वांनी त्या जेवणाचा आस्वाद घ्यायचा. फटका चांगला. ओ पिच फेकून दिलाय. बॉल चाला सीमा पार. 4था षटकार फलंदाज गिरीशच्या बॅट मधून. कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नसणार आणि स्ट्राईक मध्ये गिरीशने स्वतःकडे ठेवले. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. 2 ओव्हरचा समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 15.50च्या सरासरीने 31 धावफलकावरती लागत असताना हो गॅप मध्ये बॉल चालाय. पॉइंट आणि गलीमधनं चेस करतोय. धावतोय बॉल अडवलाय. बॅकअप येतोय तोपर्यंत 2 धावा अजून. अक्षयाला तिसऱ्या ओव्हर मध्ये आपण बघतो. अक्षयला रॅन्डम राऊंड मारा करतोय. समोर फलंदाज गिरीश. 4 षटकार 2 सिंगल 1 डबल तब्बल 28 वरती खेळतोय. इथे वाईट वगैरे टाकण्याचा प्रयत्न. चांगला बॉल होता. डॉट बॉल येतोय.
अक्षय समोर पुन्हा एकदा गिरीश. हो बॅटची कडा इथे मात्र फलंदाज होतोय बाद. बिग विकेट, बिग ब्लो, मोठा धक्का बसतोय. गिरीश मैदानाचा बाहेर. वरती सफल झालं. हो फटका चांगला स्क्वेअर लेगला, डीप स्क्वेअर लेगच्या वरनं बॉल सीमा पार. पंचांचा इशारा येतो हा षटकार. बघतो आपण एकूण 39 पुन्हा सफल झाला. पुन्हा त्या दिशेला बॉल. गॅप मोठी आहे. चेस होणार नाही. चकमा दिलाय. अखेर चेंडूने घेतली, समोर उचली. बॉल सीमा पार. षटकारानंतरचा चौकार. बघा दत्त सेवा लहान मुलांची जी मॅच झाली त्या मुलांनी थांबायचंय. बघा दत्त सेवा 11 जी आता मॅच झाली प्रेक्षणीय, लहान मुलांनी यायचंय प्लीज. दत्त सेवा 11 मॅच आता त्या लहान मुलांनी झाली, त्या मुलांनी जाऊ नका. लाईन आता बघावी लागेल. व्हाईट बॉल अवांतरने धावफलक घेतला मात्र ऍड केलं जाईल. ऑप्सिक्स सोडून जाणारा चेंडू होता. एकने धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती आपण बघतो एकूण धावा 44. पुन्हा एकदा आता रनअप घ्यावं लागेल गोलंदाजाला. रिलीजिंग करताना कुठेतरी थोडासा अडथळा निर्माण होतो. फटका इथे चांगला गॅप मधनं बॉल चाललाय. डीप कव्हर लाईक सातोय. चाललाय आउटफील्ड पास. पायाने अडवायचा प्रयत्न आता हाताने आणि इथनं मात्र रनआउट. फलंदाज बाद आहे की आता इथनं चेक करायचंय नक्की. खेळाडूने बॉल आतमध्ये जेव्हा ढकलला तेव्हा पडद्याला हात लागला होता. सर चौकार आहे. चार धावा मिळतील. 4 धावफलक वेगाने पुढे सरकेल. 48 धावा. षटक क्रमांक 3 संपन्न. बघा पुन्हा कॉल करतोय दत्त सेवा, श्री दत्त सेवा 11. लहान मुलांपर्यंत आवाज पोहोचतोय तर थांबा, जाऊ नका.
चला गोलंदाजाकडे पुन्हा षटक शेवटचं सुरू होतोय. गोलंदाज निखिल येतोय. गोलंदाज टाकतोय पहिला बॉल. इन्फिल्ट्रेशन खेळून काढला एक सखवा डीप मध्ये. फिल्डर चेस करतोय. चांगली फिल्डिंग झाली आहे. सिंगल. एकच धाव मिळेल. एक नदा फलक झाले पुढे धाव फलकावरती आपण बघतो. 49 धावा. फायटी स्कोरच्या दिशेने वाटचाल केली आहे. अगोदर फलंदाजी केली चांगली आपण बघितलं गिरीशने. नंतर आता अभिषेक बॅटमध्ये एक षटकार 2 चौकार. सध्या तो स्ट्राईकला आता खेळतोय. शेवटचे 5 बॉल बाकी आहेत. हो शॉर्ट ऑफ पुल. फटका चांगला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरती बॉल सीमा पार. षटकार. त्याला फेकून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. 6:55 50 अप. तब्बल 55 धावा धावफलकावरती लागत असताना शिवांश 11 संघाच्या. पुन्हा एकदा आता फिल्डर आहेत. पाहतोय पाहतच राहील. त्याच्या डोक्यावरनं बॉल सीमा पार. स्क्वेअर लेग. सीमाच्या बाहेर. षटकार. सलगचे 2 षटकार. धावा 61. अजून 3 बॉल बाकी आहेत. तिसरा येईल का? 2 कोंबडे. फटका इथेही चांगलाय पण आता फिल्डर आहे त्याला बीट केलाय. एका टप्प्यात बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. फलक झाला पुढे फलकावरती 65 धावा. इथे सफल होऊन खेळायचं होतं. अगोदरच ऑफ स्टिकचा बाहेर आले होते. फाटला केला होता गोलंदाजाने पण चेंडू खूपच बाहेर निघून गेला. 55 व्हाईट बॉलचा आव्हान. फलक 66. अजून 2 बॉल बाकी आहेत. फटका इथे चांगलाय. बॉल चाललाय पॉइंटच्या वरनं. चेस होतोय का? धावतोय फिल्डर. त्याला बीच करतोय. बॉल सीमा पार. 4. फलंदाज अभिचा विचार केला तर त्याच्या बॅटमध्ये एकही सिंगल एकही डबल बघायला भेटली नाही. 3 सिक्स 4 चौकार सफल झाला. इथे पुन्हा एकदा लेग सिक्स सोडून जाणार चेंडू. व्हाईट बॉल. आव्हान फलक झाल पुढे फलकावरती आपण बघतो. धावा एकूण 71. 71 धावा. भल्या मोठ्या धावांचा डोंगर उभा केलाय. पुन्हा एकदा लाईन लेंथ हातावरती नियंत्रण आहे. 55 इशारा व्हाईट बॉलचा. अजून एक आव्हान धाव ऍड केली जाईल. धाव फलक अजून एक डे पुढे जाईल. 72. शेवटचा बॉल मागे चालला. पुन्हा फिल्डर आता तिथे प्रोटेक्शन दिले गेले. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जरूर आहे पण अखेर नकार येतोय. मिळेल फक्त एकच धाव. संपन्न 73 वरती पहिली सिंगल अभिषेक बॅटमध्ये बघायला भेटली. तब्बल 3 षटकार 4 चौकार. त्याचा वैयक्तिक जर विचार केला अभिच 35 बॉल फेस केले त्याने. एकूण 8 बॉल 35
नाबाद अशी इनिंग त्याने साकारली आणि संघाला नेऊन ठेवलंय तब्बल 73 धावसंख्येवर आणि 74 डावाचं इथनं लक्ष ठेवलंय दुसऱ्या 17 मध्ये ध्रुव 11 या संघासमोर. आणि आई एकविरा प्रॉमिस टॉस द्यायचं हरेश दादा आपण 1 मिनिट व्यासपीठावर द्यायचं. विक्रमजी भोईर यांच्या सोबत टॉस होईल पण त्या अगोदर थोडस मात्र बोलत माझ्याकडे सामना त्याचा सुरू होईल या ऐकवत पुन्हा द्वितीय 17 मध्ये आवाज. संकेत दादा भोईर आणि शुभस्थापना टॉस करतोय. डुवड आहे मॅच जिंकणारा संघ थेट सेमी फायनल मध्ये. आई एकविरा प्रॉमिस आणि त्यांच्या विरोधात अलक्स 11 छापा असा गॉल काटा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला तो म्हणजेच पलक्ष 11 आज संघाने आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं आई एकविरा प्रॉमिस संघाला. वलवात मैदानाकडे सामना सुरू होतोय तो म्हणजेच लॉट मधला शेवटचा जिंकणारा संघ मात्र पुन्हा एकदा फाईट करेल डुवडायच्या मॅच मध्ये. हो पहिलाच बॉल बॅटच्या आतली कडा बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगला सिंगल कंप्लीट ओव्हर टू कॉम्बॉक्स जगदीश पाटील सर. थँक्यू सो मच ओमी. अतिशय चांगला सामना पाहायला मिळतो आपल्याला इथे शिवांश 11 संघाने. शिवांशने 74 गेल्यात 75 टार्गेट आहे ध्रुव फॅकर्स या टीमला. सलामीची जोडी ओपनिंग प्रशांत भोईर आणि त्याच्या जोडीला बिबेक.
यावेळेस फटका चांगला आहे, शॉट सुपर षटकार. मागच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं धाबांचा अक्षरशः पाऊस पडला. पुन्हा एकदा फुलटॉस आणि प्रशांत भोईर असे चेंडू सोडेल का? लागोपाठचे 2 सिक्सर. थँक्यू. 2 लागोपाठचे षटकार आल्यात. एकूण धावसंख्या 14. शिवांश 11 संघाला 74 धावा चेस करायच्या आहेत. ध्रुव प्रॅकर्सला शिवांश हा 3 चेंडू 3 षटकार 2 कोंबडे. आता 2 मारल्यात. नाही, ग्राउंड शॉट फटका चांगला आहे, चेंडू चाललाय स्वीपर कव्हरला. 4 धाब्यांसाठी होता, मात्र शेवटच्या क्षणाला 3 धावा. रनआउटचा धोका. थांबले खेळाडू. रनआउट. एकूण धावसंख्या आता पहा मिळाली 16. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या. न्यू बॅटर जितू. चला स्पीड करा, स्पीडअप करा सामना लवकर. अद्याप सामने केव्हाचे आहेत लक्षात ठेवा. अंधार झाला तर मग 2-2 ओव्हरचे सामने होतील. ओ पटका चांगला आहे. फिल्डर उपस्थित. बनतील प्रेक्षक. 4 चौकार. पुन्हा एकदा उडवला हेलिकॉप्टर. मात्र कॅचिटचा कॉल आहे. नाहीये. पुन्हा एकदा चेंडू दुसऱ्या टप्प्यावर. पहिल्या टप्प्यावरती धावा मिळते 2. एकूण धावसंख्या पाहिली तर 22. फुल टॉस. स्क्वेअर ऑफ द विकेट. फ्लॅट षटकार. गुड शॉट.
7 बॉल 27. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा प्रशांत भोईर ऑन अ फायर. रुपये संचित राऊत यांच्या वतीने पाहतोय आपण. लागोपाठ 3 षटकार 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रशांत भोईरच्या बॅट मधून 2 आल्यात. तिसरा येईल का पाहावं लागेल. ओ नाहीये, अचूक टप्पा आउटसाइड ऑफ स्टंप. खेळवला चेंडू डॉट. स्कोर झाला आता एकूण 34-34. पुन्हा एकदा इनसाइड आउट. फटका पसलाय आणि झेल टिपलाय. टांगा पलटी घोरा परार. डेज आहे. ते कधी केव्हाचे आपण. उद्या मंडे. सर्व कॉलेज स्कूल उद्या आहेत. आजच संपवायचे आहेत मॅच. लक्षात ठेवा. चला 2 ओव्हरचा केस संपलाय. 2 ओव्हर मध्ये धाबा आल्यात त्या 34. पहिल्या षटकात 16 आल्या. या षटकात 18 आल्या. चला ना, का आपण वेल करता प्लीज. ओ चला. चला फिल्डिंग लावा. एवढा वेळ नको. महेश निकम आल्यात. स्ट्राइक वरती जितू. पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. एकेरी धाव मिळेल येथून. स्वतः गोलंदाज पुढे सरकल्यात. प्रशांत भोईरने पटकेबाजी केली तशी काहीशी गरज आहे. एकट्याने मात्र धावा बनवल्या 33. अकरा चेंडू 39 ची गरज आहे आता बी. ओ वेल चेंडू गेला आहे लेग स्टंप सोडून. वाईड बॉल.
फुल टॉस नाही, फायदा नाही उठवू शकले. एकेरी धाव मिळेल. लेग बाज. हॅलो, लेफ्टी बॅटर. फटका चांगला आहे. फिल्डर उपस्थित आहेत. ओ खराब फिल्डिंग. चेंडू चाललाय सीमा पार. चौकार. ओ डॉट बॉल. एक एक डॉट चेंडू आता तुम्हाला पराभवाच्या छायेत घेऊन जाईल विपक्ष टीमला. हे सुद्धा लक्षात ठेवावं लागेल, कारण 75चं मोठं चेस करायचं होतं टार्गेट. एका दुःखा दाबाने काही होणार नाहीये. पुन्हा एकदा एक जाम मिळेल. ओव्हर मध्ये पाहतो आपण. पाच चेंडू 8 डावात खर्च केल्यात. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. कीपर बीट. पुन्हा एकदा 2. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 3. जिथे एकही धाव नव्हती तिथे 3 धावा आल्या. आणि 4 नाहीये. फलंदाज बाद. साबोल 29. चला लवकर घ्या ना मित्रांनो प्लीज, तुम्हालाच वेळ होईल. बघा चला, कोंबडे आले, गावठी कोंबडे आले. चला दादा बॉलर, वेळ नका करू. पाना आता 6 मध्ये 29 पाहिजेत. तुम्ही खूप वेळ घेतला आता. संदीप. बॅकफुटला जाऊन कट केलंय. एकच धाव. गिरीश भोईर गोलंदाज. आता 5 चेंडू 28. वाइड बॉल. ओ फलंदाज बाद. हा, पलक 11 चे खेळाडू कुठे असतील तर आपण व्यासपीठासमोर या. पलक 11.
पुन्हा एकदा डॉट. पलक 11चे सर्व खेळाडू कॉमेंट्री बॉक्स समोर या. आणखीन एक डॉट. चला आता फक्त औपचारिकता 2 चेंडू फेकायचे आहेत. लिगल 2-2 2 गो. चला आणि ते सामना जिंकलाय. चला सामना जिंकला येते शिवांश 11ने. आता 2 संघामध्ये सामना होईल. मॅच पाहा मिळेल आपल्याला आता. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो तीन षटकांचे मॅच.